नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. पुण्यातील घायवळ टोळीचे 2 फरार आरोपी अखेर जेरबंद. अहिल्यानगर. पुणे येथील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित मोक्का गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली आहे. या प्रकरणात फिर्यादी विजयसिंह गोलेकर राहणार खर्डा तालुका जामखेड यांना आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर याने व्हॉट्सअप कॉलद्वारे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या तक्रारीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातून शहापूर हद्दीत असल्याचे समोर आले. 21 जून रोजी पोलिसांनी एड्राव फाटा परिसरातून रोहित उर्फ बबलू गोलेकर वयवर्ष 27 याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच दुसरा फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे वयवर्ष 40 राहणार मुळशी पुणे याला मिरजगाव शिवारातील उड्डाणपुलाखालून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून ते पुण्यातील घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा केएनएच न्यूज 24. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने आज सचिन घायवळ टोळीशी संबंधित असलेले व 1 वर्षापासून मोक्याच्या गुन्ह्यातून फरार असलेल्या आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. आरोपी क्रमांक 1 रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर वय 27 वर्षे राहणार खर्डा हा वारजे माळीवाडा व कोथरूड पोलीस स्टेशन येथील मोक्यामध्ये 1 वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी होता. तसेच त्याच्यावर इतर पोलीस स्टेशनमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच दुसरा आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर दगडू तोंडे वय 40 वर्षे याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन येथील 2 मोका दाखल आहेत आणि त्या दोन्ही मोक्यामध्ये तो पाहिजे असलेला आरोपी आहे. तसेच त्याच्यावर इतर पोलीस स्टेशनमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे सचिन घायवळ टोळीशी संबंधित असलेले व पुण्यातील मोक्यामध्ये पाहिजे असलेले 2 आरोपींना ताब्यात घेतलेले अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.